कोकणामध्ये 18 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा। रत्नागिरीमध्ये नद्यांची पातळी स्थिर असून पुढचे 2 दिवस समुद्र खवळलेला असणार, त्यामुळे मच्छीमारीसाठी न जाण्याचा हवामान खात्याचा इशारा। तेलंगणामध्ये झालेल्या पावसामुळे गडचिरोलीमधील प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती या नद्या 90% भरल्या। 3 नद्या 90% भरल्यामुळे छोटे नाले आणि तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। जळगावमधील भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। 6000 क्युसेकनं तापी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। मालेगावच्या गिरणा धरणामधून 40 गाव औद्योगिक वसाहतीसाठी पाणी सोडलं। 1500 क्युसेक वेगानं गिरणा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बुलढाण्यामधील पेण टाकळी प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग। पेण टाकळी प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन। चाळीसगावच्या एमआयडीसीसाठी गिरणा धरणामधून पाण्याचा विसर्ग। धरणामधून सध्या 1500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। हा विसर्ग बिगर सिंचनाच्या वापरासाठी असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। भंडाऱ्याच्या साकोली परिसरामधील शिवनी बांध जलाशय ओव्हरफ्लो। मागील काही दिवसांमध्ये भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे शिवनी बांध जलाशय ओव्हरफ्लो। बीड जिल्ह्यातील 167 पैकी फक्त 27 प्रकल्प 100% भरले, तर 45 प्रकल्प हे अद्यापही 30%च भरले। त्यामुळे बीड जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा। बीडच्या मांजरसुंबा घाटामध्ये दरड कोसळली। रस्त्यावर वाहनं नसल्याने मोठा अनर्थ टळला। भीमाशंकरजवळच्या भिवेगाव देवकुंड धबधब्यामध्ये 2 जण बुडाले। 10 डॉक्टरांच्या टीमसह फिरायला आलेल्या सुबोध कारंडे या डॉक्टरचा पाण्यात बुडून मृत्यू, तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेला स्थानिक तरुण देखील पाण्यात बुडाला। आता ट्रॅक्टर ट्रॉलीला देखील ब्लॅक बॉक्स लावावा लागणार। ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणं बंधनकारक केल्यानं कोल्हापुरातून विरोध। कल्याण डोंबिवलीमध्ये 15 ऑगस्टला चिकन मटन विक्री बंदीचा निर्णय मागे घ्या, अन्यथा केडीएमसीच्या गेटवर मटन विक्री करणार, दुखाटिक समाजाचा इशारा। पुणे सोलापूर महामार्गावरील रास्ता रोको मागे। तासाभराहून अधिक काळ महामार्ग रोखल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती। मालोजीराजे भोसले गडीवरील अतिक्रमणासंदर्भात महामार्ग रोखण्यात आला होता। अमरावतीमधील अचलपूरमध्ये फिनले मिलमधील कामगारांचे वेतन थकीत। कामगारांचं मिलमधील चिमणीवर चढून शोले स्टाईल आंदोलन। मिलमधील कामगारांच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस। गेल्या 3 महिन्यांपासून कामगारांचं वेतन थकीत। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन। मानेगाव फाटा ते बजरंगबली मंदिरापर्यंतच्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक संतप्त। नाशिक महापालिकेसमोर छावा क्रांतीवीर सेनेचं थाळीनाद आंदोलन। खराब रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी। हातामध्ये डांबर, खडी, मुरुम, सिमेंट घेऊन आंदोलन। पिंपरी चिंचवड पालिका आयुक्तांविरोधात दलित संघटना आक्रमक। आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा अवमान झाल्याचा आरोप। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जनसुरक्षा अधिनियमाला विविध पक्ष संघटनांचा विरोध। महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम 2024 तात्काळ मागे घेण्याची मागणी। मालोजीराजे भोसले यांच्या गडीवरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात। मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा। जेजुरीमध्ये 6 मजली अनधिकृत इमारतीला तडे। अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी। जागा मालक, कंत्राटदार, अभियंत्यांवर देखील कारवाईची मागणी। जेजुरीमध्ये भरवस्तीतील 5 मजली इमारत झुकली। खबरदारी म्हणून ही इमारत पाडण्यात आली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही।
कल्याणमध्ये सीएनजी पंपावर शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ, मुलांना टॅक्सीमध्ये बसून सीएनजी भरतानाचा व्हिडिओ व्हायरल, पालकांसह स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण, कठोर कारवाईची मागणी. पुणे जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी वादात, कार्यालयीन वेळेमध्ये उपशिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये नमाज पढत असल्याचा आरोप, प्रहार संघटनेकडून कारवाईची मागणी. जालन्यामध्ये महसूल विभागाकडून वाळू माफियांवर कारवाई, मालमत्तांवर चढवला 7,52,00,000 रुपयांचा बोजा, 27 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई, अंबड तालुक्यामध्ये वाळू माफियांचा धुमाकूळ. ठाण्यामध्ये 90,000 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा 8 तास खंडित, महापारेषणच्या पडगे मोहने वीज वाहिनीमध्ये बिघाड. प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था आणि परिसरामध्ये सर्वत्र काटेरी झुडपांचा विळखा. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये काकुडामधील प्रकार, काटेरी झुडपं काढण्याची नागरिकांची मागणी. अकोल्यातील रसवंती हॉटेलचा परवाना निलंबित, पोह्यामध्ये मृत पालीचं मुंडकं आढळल्याचा प्रकार समोर, अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून हॉटेलचा परवाना निलंबित. गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकांची 655 पदं रिक्त, तसंच शाळांच्या इमारती देखील जीर्ण अवस्थेत, भौतिक सुविधांचाही अभाव, अडचणी दूर करण्याबाबत प्रफुल्ल पटेल यांचं शिक्षण मंत्र्यांना पत्र. वसईच्या नायगावमध्ये देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश, 12 वर्षीय बांगलादेशी मुलीची सुटका, नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नागपूरमध्ये डिजिटल अरेस्ट करत 31 लाखांची फसवणूक, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अकाउंट वापरल्याचं सांगत फसवलं, सध्या 60 वर्षीय आरोपी सायबर पोलिसांच्या ताब्यात. नवी मुंबईच्या नेरूळमधील शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये आगीचा भडका, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, सर्व 21 रुग्णांना सुखरूपपणे बाहेर काढलं. ठाण्यामधील घोडबंदर रोडवरील नागला बंदर सिग्नलवर अपघात, खासगी बसची दुचाकीला मागून धडक, दुचाकी चालक किरकोळ जखमी. पुण्यामधील खेडमध्ये पिकअप दरीत कोसळून 9 महिला भाविकांचा मृत्यू, कुंडेश्वरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, अपघातामध्ये 20 महिला भाविक जखमी झाल्याची माहिती. कल्याण माळशेज मार्गावर एसटीचं चाक निखळलं, मोठी दुर्घटना टळली, बस एका बाजूला कलंडल्यामुळे काही प्रवाशांना किरकोळ दुखापत. सोलापूरच्या मोंडीम बस स्थानकामध्ये चिखलात अडकलेली एसटी बस बाहेर काढली, मनसे जिल्हाध्यक्षांनी स्वखर्चातून जेसीबीच्या सहाय्यानं ही बस बाहेर काढली, रस्ता दुरुस्त न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचाही इशारा. जळगावच्या जामनेरमध्ये रात्री पहारा देत ग्रामस्थांनी चोरट्यांना पकडलं, परिसरामध्ये चोरी करणारे 2 चोरटे पहूर पोलिसांच्या स्वाधीन. हिंगोलीमधील जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थान परिसरातील चंदनाचं झाड चोरीला, घटनास्थळी डॉग स्क्वॉड घेऊन हिंगोली पोलिसांकडून पाहणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये भेसळयुक्त सोनं विक्री करणारे आरोपी अटकेत, आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ व्हायरल करून ग्राहकांना सोनं विक्री करायचा. फसवणूक करणारे 4 आरोपी गुन्हे शाखेनं ताब्यात घेतले. अमरावती शहरामध्ये सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर अमरावती पोलिसांची कारवाई, एमडी ड्रग्ज, गांजा, विदेशी मद्य पोलिसांकडून जप्त, 2,87,475 रुपयांचा मुद्देमाल जप्त. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोने चांदीच्या दरामध्ये घसरण, सोन्याच्या दरामध्ये 1200 रुपये तर चांदीच्या दरामध्ये 1,000 रुपयांची घसरण. उद्याच्या अंगारकी चतुर्थी निमित्त जालन्यामधील राजुरेश्वर संस्थान सज्ज, रावसाहेब दानवे यांनी पोलीस प्रशासनासह तयारीचा आढावा घेतला. नाशिकच्या लासलगावमध्ये बाप्पाच्या मूर्तीवर कारागीर अखेरचा हात फिरवतायत, गणरायाच्या मूर्तीचे डोळे, दागिने आदी रंगरंगोटीचं काम अंतिम टप्प्यात.
तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त कोल्हापुरातील महादेव मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. अंबाबाई मंदिराच्या मुख्य शिखरावर असलेल्या मातृलिंग मंदिरात देखील दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. पुणे जिल्ह्यामधील खेडमधील सिद्धेश्वर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर पांडवकालीन असून श्रावणामध्ये या मंदिरामध्ये भाविकांच्या मोठ्या रांगा लागतात. वाशिम जिल्ह्यामध्ये कावड यात्रांचा उत्साह. हर हर महादेवाच्या जयघोषामध्ये कावडधारी भाविक पायी प्रवास करत मंदिरात दाखल. नागपूरच्या तिखाडी उमरा दुधा या गावामध्ये पहिल्यांदाच एसटी बस सेवा सुरू. स्वातंत्र्याच्या तब्बल 78 वर्षांनंतर गावात एसटी बस पोहोचली. पुण्याच्या भोरमधील नरसापूर कातकरी वस्तीवरील प्रत्येक घरामध्ये राष्ट्रीय ध्वजाचं वाटप. हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत विशेष उपक्रम. साताऱ्याच्या कराडमध्ये आमदार अतुल भोसले यांच्या नेतृत्वामध्ये तिरंगा रॅली. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद. गोंदिया जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा लंपी आजाराचा धोका वाढला. जिल्ह्यामध्ये 2.92 लाख जनावरांचं लसीकरण.